बिनविरोध निवडीनंतर प्रकाश भांगानगरे यांना कार्यकर्त्यांनी उचलले खांद्यावर, केला जल्लोष. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधील माजी नगरसेवक प्रकाश भांगानगरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. ही माहिती समजताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मार्केट यार्ड येथे 1 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता गुलालाची उधळण करण्यात आली. हा जो काही विजय झालेला आहे किंवा नगरसेवक म्हणून माझी निवड झालेली, हा मी पहिले आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान माननीय अरुण काका जगताप यांना खरं तर हा विजय मी या ठिकाणी समर्पित करतो. आणि या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांनी जे काही विकास कामं केले त्या विकास कामांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. आणि त्याच्यामुळे ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली तर जे विरोधक होते ते सुद्धा आमच्या बरोबर आले. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं ही सगळी विकास कामं पाहून म्हणजे प्रभागातील सगळेच नगरसेवक असतील, म्हणजे या शहराचे उपमहापौर गणेशराव भोसले साहेब असतील, नगरसेविका मीनाताई चोपडा असतील आणि नगरसेविका शीतलताई जगताप असतील आणि मी संग्राम भाईंच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात जो काही विकास झाला तर खऱ्या अर्थाने हा तो विकासाचा विजय आहे. याबद्दल मी प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की ते संग्राम भैयांच्या विचाराबरोबर आणि विकासाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 15 तारखेला निवडणूक आहे. तुम्ही जरी बिनविरोध झाले असाल तरी अजून 3 नगरसेवक बाकी आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही कसा प्रचार करणार आहात? ही जी काही विकास कामांची प्रक्रिया हीच आम्ही या आमचे जेवढे म्हणजे प्रभागातील उमेदवार असतील पक्षाचे अजून 3 आणि शहरात जे अजून आमचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि भाजपा राष्ट्रवादी युतीचे, तर या सगळ्यांना जे आमदार संग्राम भैयांनी विकासाचं काम या शहरामध्ये आणि या प्रभागामध्ये केलंय ते लोकांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि त्या माध्यमातून लोकांना या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला मतदान करावं अशी विनंती करू. तुम्हाला आमच्या न्यूज चॅनल कडून मनापासून शुभेच्छा. खूप खूप आभार, खूप धन्यवाद.